का होत असावा पेडोफिलिया एखाद्याला, म्हणजे काय होत असेल नक्की? जे पेडोफाईल्स असतात, हा पेडोफिलिया कुठून तयार होतो, ह्याच्यावरच्या संशोधनातनं काही गोष्टी अशा सामोरे आल्या आहेत की ज्यांना स्वतःला काही चाइल्डहुड सेक्शुअल अब्यूजची हिस्ट्री आहे, म्हणजे ज्यांच्यासोबत स्वतःच्या सोबत काही झालेले आहे, अशा व्यक्तींचं प्रमाण 50% आहे. आपण जेव्हा वयात येतो तेव्हा तो पुरुष असो किंवा स्त्री, लैंगिक भावना तयार होतात, आपल्या लैंगिक गरजाही तयार होतात आणि त्या गरजांची पूर्तता आपण शोधायचा प्रयत्न करतो. समाजातल्या ॲक्सेप्टेड जे रस्ते आहेत त्या प्रकारे आपण ते शोधायला जातो. पण काही जणांच्या वाट्याला हे एवढं येत नाही, ती मोकळीक येत नाही, तेवढा समजूतदार भोवताल मिळत नाही आणि त्याच्यामधनं काही वेळेला ते स्वतः सुद्धा या गोष्टीचे शिकार झालेले असतात आणि मग त्याच्यातनं तयार होणारी की एक सूड भावनाही असू शकते. त्याच्यासोबत हार्मोनल इम्बॅलन्स असतो. हार्मोनल इम्बॅलन्स केवळ नाही तर आपल्या मेंदूमध्ये सुद्धा जी संप्रेरक आहेत त्याच्यामध्ये बदल होतो आणि एक संपूर्ण एक व्यक्तिमत्व विकृती पण तयार होऊ शकते, ज्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर आपण म्हणतो. त्या पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा एक भाग म्हणून पेडोफिलिया किंवा पॅराफिलिया सारख्या काही विकृती दिसून येऊ शकतात. पण छाती ठोकपणे असं सांगता येत नाही की प्रत्येक व्यक्तिमत्व विकृतीमध्ये सेक्शुअल डिव्हिएशन किंवा सेक्शुअल असं काहीतरी अपसामाजिक वर्तन दिसेल. जी पाहणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की जास्त करून जे अँटी सोशल किंवा अवॉइडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत किंवा बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे सेक्शुअल डिव्हिएशन पाहण्यात आलेली आहे. म्हणजे 50% प्रमाण त्याचं आपण हे सांगू शकतो. कुठेतरी काहीतरी मिळालं नाहीये, कुठेतरी काहीतरी सतत त्याचा शोध चालू आहे आणि कुठेतरी इम्पल्स कंट्रोल हरवून गेलेला आहे, एवढं आपल्याला त्या रुग्णाच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो. ज्यांच्यासोबत ही घडते त्यांच्यासाठी तो अर्थातच खूप मोठा मानसिक धक्का असतो. शारीरिक इजा आणि दुखापत तर होतेच, पण त्याहीपेक्षा जास्त मनाला होणारी दुखापत मोठी असते.